आज कर्जत तालुक्याचा कर्जत शहरामध्ये आठवड्याचा हा सोमवार आठवड्याचा बाजार असतो आणि ह्या बाजारात शेतकऱ्यांची गोरगरिबांची माळेवाल्यांची एवढी हाल झाली. ह्याला अंत नाही. 1 तास 1.5 तास वाहन इकडे किलोमीटर तिकडे किलोमीटर वाहन शहरामध्ये या जाम झालं होतं. त्याला कारणीभूत म्हणजे रोहित पवार यांचे कार्यकर्ते पदाधिकारी 10-12 होते, गेले 10-12 होते. एक इथं बसला, एक इथं बसला, एक तिथं बसला, एक तिथं बसला होता. हे बघ्या माणसासुद्धा थांबले नाहीत. एवढी यांची दहशत आहे. तिथं बघ्या माणसाने ह्यांनी का सोमवारचं आंदोलन का केलं? ह्या लोकांना वाटलं बघ्या माणसाचा थांबतेलं मग लय मोठी गर्दी होईल. बघे माणसं एक सुद्धा थांबलं नाही. एवढी तर तुमची आता लायकी ह्या तुतारीवाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी आज आंदोलन केले. तुम्हाला एवढा सोमवार बाजार दिवस घावला का? तुम्हाला बाकीचं इतर आज 7-8 वार तुम्ही सोडले. आज लोकांची नाही ती हाल झाली. लोकांची हाल होण्यासाठी तुम्ही तिथं आंदोलन केले आणि तुमच्या इकडं नेते त्या लासलगावला तिकडं रोहित पवार फक्त इथल्या लोकांना भडकून देतात. इथं कर्जतच्या लोकांची हाल करतात. त्या रोहित पवारांना कर्जतच्या जनतेचं काही घेणं नाही. तुम्ही म्हणता कांद्याला 12 रुपये भाव केला, 13 रुपये भाव केला आहे. पण तुमचे जर राष्ट्रवादीचे शरद पवार मुख्यमंत्री असताना खरं अक्षरशः तुम्ही त्यावेळेच्या पट्टे बघा, कुठं पट्टे सापडते. त्यावेळेस 50 पैसे 4 आणे कांदा केला होता. मग त्यावेळेस तुम्हाला ते जमलं का? तुम्हाला तेव्हा वेगळे वाटलं. आता कुठं तिकडं पाकिस्तान युद्ध चालू आहे, इराकमध्ये युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे थोडं डिझेल पेट्रोलचं कांद्याचं थोडं बेकारी झाली हे मान्य आहे. पण तुम्हाला ते दिसत नाही का? तिकडे अमेरिकेला, इराकला, पाकिस्तानला युद्ध चालू तुम्ही दिसत नाही का? तेवढं बी कळत नाही का? ह्या जागेवर तुम्ही असतं तर तुम्ही बार वाटोळ करा. तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला आज तुम्ही बार वाटोळ करून टाकलं असतं. हे मोदी साहेबांनी तरी कसं तरी आज बळबळ चालवलंय. तुम्हाला काहीच करता आलं नसतं. तुमच्यात रोहित पवारांच्या धमक असली, खरं तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असला तर तुम्ही 4 दिवस तहसीलमध्ये उपोषण करा ना. का नुसतं लोकांना तुम्ही भडकून द्यायचा कार्यक्रम करू नका ना. हे अजिबात योग्य नाही. तुम्ही नेमकं आज बाजार दिवशी उपोषण केले, लोकांची आंदोलन केले, लोकांची किती हाल झाले राव, माफ ना त्याला. तुतारीवाल्यांना फक्त त्रास घ्यायला काही नको, पण कर्जत तालुक्यामध्ये नुसतं लोकांना हे त्रास देतात. हे अजिबात योग्य नाही. त्याच्यामुळे तुम्ही उपोषण करा. आणि तुमच्या सरकारच्या काळात तुमचं 17 वर्ष तुमच्याकडे राज्य करत होता, त्यावेळेस काय परिस्थिती होती हे तुम्हाला माहीत नाही का? हे अजिबात योग्य नाही. तुम्हाला फक्त कर्जतच्या जनतेला तुम्ही नाहक त्रास देतात. आजच्या हे उदाहरणावरून काय राव, लोकांच्या हाल झाले. महिला माळव घेऊन आलत्या, शेतकरी माळव घेऊन आलत्या. तिथं तुम्ही तासभर 1.5 तास वाहनं सगळी बंद केली. अक्षरशः खरं खोटं सांगत नाही. तुमचा व्हिडिओ बघितला आता, त्याच्यामध्ये 10-12 माणसं बसल्या. तुम्हाला माणसासुद्धा गोळा होत नाहीत. आणि बघायचे होते ना शेतकरी, कुणी एक थांबलं नाही. तिथं कुणीसुद्धा थांबलं नाही. एवढी तुमची लायकी, एवढी तुमची लायकी. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात तुम्हाला आंदोलन करायला परवानगी आहे. आंदोलन करा, पण सोमवार दिवशी फक्त करू नका. आणि राशीनला मंगळवारी करू नका, मिरजगावला बुधवारी करू नका. तुम्हाला वाटतं एक गर्दीचा म्हणजे तुम्ही करता, पण सगळं लोकांची एवढी हाल होती, एवढी हाल होती. तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची अजिबात काय तळमळ नाही. तुमचा फक्त पक्षाचं तुमचं चाललंय. मग पक्ष चाललंय तर मग रोहित पवार तिकडे कुठे होते? रोहित पवार आलं का इकडं? रोहित पवार कर्जला अजिबात फिरकत नाहीत. फक्त या कार्यकर्त्याला पेटून देतात आणि चाललंय तुमचं करा वाटलं शेतकऱ्यांच्या इकडं. त्याच्यामुळे आता नीट वागा तरी काँग्रेसवाल्यांनी. तुम्हाला आंदोलन करायला माझा अजिबात विरोध नाही. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आम्हाला काय बोलायचं ते बोलतो. पण सोमवारी आंदोलन करणे 100% चुकलेलं आहे. मी गेलो गाडी घेऊन, तुम्हाला मोठं माहिती ना काय चाललंय ते. बलती वाहन थांबले मागवर कुठं बी तिकडं, आणि 10-12 माणसं पुढं बसलेली. काय राव तुमची लायकी? सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, रामकृष्ण हरी. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.